आणि हेडलाईन्स नंतर बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। मुंबई जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तर या बैठकीमध्ये शिंदे आणि आदित्य ठाकरे त्याचबरोबर शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे इतर आमदार हे देखील आमने-सामने येणार आहेत। सदा सरवणकरांनी निधी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बैठकीमध्ये खडाजंगी होण्याचीही शक्यता आहे। मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। सरकार मुंबईमध्ये पॉड टॅक्सी सुरू करणार आहे। यामुळे मुंबईकरांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटीची नवी सोय मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहावरती या संदर्भात बैठक पार पडली। या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की वाढत्या शहरीकरणामुळे सार्वत्रिक परिवहन व्यवस्थेला बळकटी देणं आवश्यक असून नागरिकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळणं ही काळाची गरज आहे। या दृष्टीनं पॉड टॅक्सी सेवा ही पुढील महत्त्वाची पायरी ठरून ती लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। गारगाई धरणाच्या निविदा 2 महिन्यात काढा। मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांना निर्देश दिले। प्रकल्पाच्या राज्य शासनाकडून परवानग्या आलेल्या असून केंद्र सरकारच्या वन खात्याच्या काही परवानग्या येणं बाकी आहेत। याविषयी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी मंत्री आशिष शेलार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रकल्पासाठीच्या परवानग्या या लवकरात लवकर मिळाव्यात अशी विनंती केल्याची माहिती आहे। गारगाई धरणावरून पर्यावरण प्रेमींचा आधीच विरोध आहे आणि अशातच निविदा प्रक्रियेला सुरुवात केल्यास मोठा विरोध होण्याची शक्यता आहे। पर्यावरणीय आणि आर्थिकदृष्ट्या गारगाई प्रकल्प विनाशकारी असल्याचा पर्यावरण प्रेमींचा दावा आहे। पालघर जिल्ह्यातील गारगाई या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या प्रकल्पाला दिरंगाई होऊ नये आणि येत्या 2 महिन्यामध्ये यातलं टेंडर काढावं आणि उद्याच्या मुंबईच्या आवश्यकतेच्या पाण्याच्या कामाच्या पूर्ततेला प्रशासनाने महानगरपालिकाने गतिमान पद्धतीने काम करावं असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाड शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप यांना मोठा धक्का बसलाय। मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत जगताप समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा महाड नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा विश्वास हा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। जे मंत्रिपद दिलेलं आहे ते मंत्रिपद जर जनतेसाठी लोकांसाठी जर आम्ही त्याचा उपयोग करू शकलो नाही आहे तर ते मंत्रिपद कामाचं काय आहे? मग ते कोणी का असताना उद्या आम्ही का असताना। ठाकरे बंधूंच्या युतीवर मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाकीत केलंय। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे वोट बँक तुटणार आणि काँग्रेस बाहेर पडणार असं चंद्रकांत पाटील म्हणाले। कुणी कितीही एकत्र आलं तरी महायुतीला काहीच फरक पडणार नाही असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। महायुती इतकी स्ट्रॉंग आहे की या एकत्र आणणं 50-50 असं आहे की ज्या वेळेला युती होते त्यावेळेला मुळात प्रत्येक पक्षाचे निम्मे जागा न मिळालेले कार्यकर्ते नेते मिश्र होते। तिथेच वोट बँक तुटायला सुरुवात होती। मराठवाड्याच्या सामाजिक आर्थिक विकासाला गती देण्यासाठी बीड ते परळी रेल्वे मार्ग लवकर सुरू करण्याची गरज आहे। हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर परळी ते थेट अहिल्यानगरपर्यंत प्रवास करता येणार आहे। त्यामुळे या मार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वे आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। 81 नवीन तहसील आणि 20 नवे जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे। मात्र जोपर्यंत नवीन जनगणना होत नाही तोपर्यंत हे करता येणार नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। नवीन जनगणनेनुसार भौगोलिक परिस्थिती पाहून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव असल्याचं यावेळी बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। 81 ॲडिशनल तहसील कार्यालय व्हावे, नवीन तहसील व्हाव्या, जवळपास 20 ॲडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्हे व्हावे असे प्रस्ताव आहे। पण शेवटी सेन्ससमध्ये बसलं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती आधारावर निर्णय झाले पाहिजे। सरकार निर्णय करणार आहे पण सेन्सस झाल्यावर मात्र निर्णय होईल। 81 ॲडिशनल तहसील कार्यालय व्हावे, नवीन तहसील व्हाव्या, जवळपास 20 ॲडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्हे व्हावे असे प्रस्ताव आहे। पण जोपर्यंत नवीन सेन्सस येत नाही, नवीन सेन्सस 2021 आल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जे डिलिमिटेशन होतं त्या डिलिमिटेशन आल्यानंतरच तुम्हाला भौगोलिक परिस्थितीने निर्णय घ्यावा लागेल।
प्रस्ताव आहेत 17-18 81 तहसीलचे प्रस्ताव आहेत. प्रस्ताव खूप आले आहेत, पण शेवटी सेन्ससमध्ये बसलं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती आधारावर निर्णय झाले पाहिजे. सरकार निर्णय करणार आहे, पण सेन्सस झाल्यावर मात्र निर्णय होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना स्वदेशीचा नारा देत एक देश एक प्रणालीबाबत वक्तव्य केलं. त्यानंतर जीएसटी दराबाबत घेतलेल्या निर्णयाचे देशभरामधून सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरामध्ये या घेतलेल्या निर्णयानंतर जीएसटी बचत उत्सव सुरू करण्यात आलाय. याबाबत देशातील सर्व खासदारांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यावसायिक दुकानदारांना भेटी देऊन याबाबत जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आले. यानंतर रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा माणगाव बाजारपेठेमध्ये फेरफटका मारत दुकानदारांची भेट घेतली आणि नवीन जीएसटी दराबाबत माहितीही दिली. फार मोठ्या प्रमाणावरती कपात करत मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिक सवलत जी काही त्यांनी दिली त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या शहरातल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावरती होईल. आणि म्हणून आपलं अभिनंदन करण्यासाठी आज बाजार या नात्याने मी आपल्याकडे आलेलो आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. शनी शिंगणापूरमधील शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्यात आलंय. प्रशासनातील अनियमितता आणि भ्रष्टाचारामुळे विश्वस्त मंडळ हे बरखास्त करण्यात आलंय. आता विश्वस्त मंडळाच्या जागी जिल्हाधिकारी हे प्रशासक असणार आहेत. मंदिराच्या स्थावर मालमत्तेसह भाविकांच्या सोयी सुविधांची जबाबदारी ही प्रशासक असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांवर आता असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आणि कोर्टानेच याचिकेच्या योग्यतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. याचिकेत नेमकं जनहित काय आहे असा सवाल कोर्टानं याचिकाकर्त्यांना विचारत फटकारलेला आहे. राज ठाकरेंच्या मराठी अमराठी वादासंदर्भात मनसेवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती. प्रक्षोभक वक्तव्य आणि हिंसाचाराच्या घटनांचा दाखला देत मनसेची निवडणूक आयोगाकडील मान्यताही रद्द करण्याची या याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती. अमरावतीत पावसामुळे नुकसानाची दखल न घेतलेल्या शेतकऱ्यांनी अनोखा निषेध केलाय. शेतकऱ्यांना चक्क रोटरवेअर फिरवण्याच्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापली आहे. तिवसा तालुक्यातील सुजातपूर गावातील शेतकरी दयाराम राठोड यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका बसलाय. त्यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन पीक हे नष्ट झालंय. संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतातील पिकावरती रोटावेटर फिरवून पीक नष्ट केलंय. शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतामध्ये रोटावेटर फिरवून बकऱ्या मेंढ्या चारून हे पीक नष्ट केलंय. मी शासन व प्रशासनाचा निषेध करतो की मी वारंवार प्रशासनाला माझ्या शेत पाहणी करण्याकरिता निवेदन दिलेले होते, परंतु कसल्याही पद्धतीचा कोणताही प्रशासनाचा माणूस माझ्या बांधावर पोहोचलेला नाही. म्हणून मी घटस्थापनेच्या मुहूर्तावरती शेतमाऊलीचे पूजन करून मी इथं रोटावेटर व मेंढर चारण्याचा एक हा साप्ताहिक उपक्रम 13 दिवसाचा हा आमचा दुखवटा साजरा करणार आहोत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा गावात अक्षय साबळे या तरुणाच्या गांधीगिरीची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. टाकळी गावामध्ये गेल्या 2 वर्षांपासून इगल इन्फ्रा या कंपनीनं पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते हे खोदून ठेवले. मात्र गेल्या 2 वर्षांपासून धड या गावातील पाईपलाईनचं काम पूर्ण झालं ना रस्त्याची दुरुस्ती झाली. या खोदलेल्या रस्त्यांमुळे ऐन पावसाळ्यामध्ये गावकऱ्यांना चिखलामधून प्रवास करावा लागतोय. याच विरोधामध्ये गावातील अक्षय साबळे या तरुणानं अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये गांधीगिरी आंदोलन केलं. अक्षय थेट साडी नेसत नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये गेला होता. पूर्ण महाराष्ट्रात आदिशक्तीची घटस्थापना होत आहे. त्यानिमित्त आदिशक्तीचे रूप धारण करून आम्ही शांतीच्या मार्गाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे आंदोलन केलेलं आहे. मागील 2.5 वर्षापासून 69 खिळ योजनेअंतर्गत पूर्ण रोड खोदलेले आहेत, पण अजूनपर्यंत आमचे रोड हे दुरुस्त करून देणे कंपनीचे काम होते, पण अजून करून देण्यात आले नाही. अकोल्यातल्या पातूर शहरामध्ये 2 गटात वाद झाला. या वादामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी झाले. शहरातल्या बादशहा चौकामध्ये हा राडा झालाय. अवैध जुगार व्यवसायाच्या कारणावरून 2 गट हे आमने सामने आलेले आहेत. या राड्यामध्ये 4 जणांवरती चाकू हल्ले झालेले असून यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय, तर जखमींवरती अकोल्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पुण्यातील सध्या चर्चेत विषय असलेल्या आंदेकर टोळीवरती संघटितरित्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील गणेश पेठेतील मच्छी मार्केटमधील व्यापाऱ्यांना धमकावून मागील 12 वर्षांपासून तब्बल 20 कोटी रुपये इतकी खंडणी ही संघटितरित्या उकळल्याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्यासह इतर 11 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात आंदेकर याच्या घरातील महिला सदस्यांचा देखील समावेश आहे. या टोळीमध्ये असून फराज खान पोलीस ठाणं इथे जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळणे आणि संघटितरित्या गुन्हे करणे या अंतर्गत गुन्हा दाखल हा करण्यात आलेला आहे. हिंगोलीमध्ये महावितरण कार्यालयाच्या समोर ठाकरे सेनेच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. महावितरणकडून नव्यानं डिजिटल इलेक्ट्रिकल मीटर बसवल्यामुळे ग्रामस्थांना अवाजसवा वीज बिल येत आहे. त्यामुळे ग्राहक हे हैराण झाले. या संदर्भामध्ये महावितरणाला विचारणा केली असता महावितरणाच्या वतीनं आरेरेवीची भाषा ही केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे महावितरणाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलं. बोगस कंपन्यांकडून बोगस मीटर बसवले जात आहेत, ते संपूर्ण काम थांबवा. दर्जेदार कंपन्यांकडून दर्जेदार मीटर बसवून घ्या अशी मागणी ही ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. वाशिमच्या मालेगाव पंचायत समितीसमोर ठाकरेंच्या शिवसेनेनं अनोखं आंदोलन केलंय. गटविकास अधिकारी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. मालेगाव पंचायत समितीच्या गेटसमोर जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या फोटोचं पूजन करण्यात आलंय. यावेळी मालेगाव पंचायत समिती बीडीओ देण्याची देखील मागणीही करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या साकोली पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या सत्तेतील सभापती ललित हेमणे यांनी अधिकाऱ्यावरती अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप असून त्यांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. सभापती ललित हेमणे हे काँग्रेस नेते नाना पटोलेंचे जवळचे मानले जातात. 19 सप्टेंबरला झालेल्या मासिक सभेनंतर ही घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी नाना पटोलेंच्या कार्यालयावरती धडक देत जोरदार घोषणाबाजीही केली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार झालाय. ही भरती बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचा गंभीर आरोप हा माजी संचालक मयूर पाटील यांनी केलाय. नोकर भरती करताना फक्त बाजार समितीमधील आजी माजी संचालक आणि अधिकारी वर्गाच्या नातेवाईकांना भरती करून घेतलं आहे. या प्रकरणामध्ये पाटील यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या 24 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मुंब्रा येथील गावदेवी बायपास इथं मोठा कंटेनर खाली येऊन 3 मुलांचा जीव गेलाय. बाईकवरून ही मुलं त्यांच्या कामानिमित्त बाहेर चाललेली असताना हा अपघात झालाय. हेल्मेट घातलं नसल्यामुळे डोक्याला गंभीर इजा झाली. कोल्हापुरात भरधाव कारनं महिला आणि शाळकरी मुलाला धडक दिली आहे. फुलेवाडी रिंग रोड बांद्रे नगर इथं ही घटना घडली आहे. अपघातामध्ये महिला गंभीर जखमी झालेली आहे आणि अपघाताचा व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. परभणी शहरामध्ये कचरा कोंडी झालेली आहे. कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारांचं बिल न दिल्यामुळे कंत्राटदारानं परभणी शहरातील कचरा उचलण्यास नकार दिलाय. त्यामुळे शहरभर सर्वत्र कचरा झालाय. नवरात्रामध्ये शहर घाण झाल्यामुळे संतापलेल्या काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश देशमुख यांनी शहरातील सर्व कचरा हा 10 ते 12 हायवा भरून थेट महानगरपालिकेमध्ये आणून टाकलाय. जर कचरा कोंडी फोडली नाही तर उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय तसंच सत्तेतील सर्व आमदारांच्या आणि नेत्यांच्या घरावरती कचरा टाकणार असल्याचा इशारा हा गणेश देशमुख यांनी दिलाय. शहरातील कचरा कोंडी फुटायला तयार नाहीये. आपण बघू शकतो परभणी शहरातला कचरा अक्षरशः पेटलेला आहे. कारण परभणी शहरातील सर्व कचरा जो आहे तो उचलून या महापालिकेच्या गेटवर आणून टाकण्यात आलेला आहे. काँग्रेसकडून गणेश देशमुख माजी नगरसेवक यांनी हे आंदोलन केलेलं आहे. शहरातील सर्व कचरा जो आहे तो जमा झालेला कचरा मागच्या अनेक दिवसापासून गाड्यांमध्ये भरून इथं आणून टाकलाय. काय कशासाठी हे आंदोलन केलं चाललंय? मागच्या अनेक दिवसापासून कचरा कोंडी शहरामध्ये जाणवते. आम्हाला राहायला नाही गेलं. अनेक वेळेस आयुक्त साहेबांना विनंती केल्यात आम्ही की बाबा कचऱ्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे आणि तुम्ही लवकर कुठेतरी मार्ग काढा. तर त्यावर काही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आतापर्यंत आलेली नाही आणि शेवटी आम्हाला लोकांचं निराशापोटी हे सगळं जमा करावं लागलं. नवरात्र सुरुवात झालेली आहे, दिवाळी आहे, त्या तोंडावर अशा प्रकारे कचरा कोंडी, याला जबाबदार कोण आहे असं वाटतं? याला मेन आयुक्त साहेबच जबाबदार आहे. हा कचरा दररोज त्यांच्या इथे येणार पुन्हा त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला जाणार आणि संबंधित जेवढे बी आपले पदाधिकारी आहेत सत्तेमधले त्यांच्या सगळ्यांच्या घरी मी हे कचरा एक ट्रक भरून देणार सगळ्यांना. परभणी शहरातील कचरा कोंडी फुटली नाही तर कलेक्टर ऑफिस असेल, जिल्ह्यातील नेते असतील, सर्वांच्या घरावर एकत्र नेऊन टाकणार असल्याचं गणेश देशमुख यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन वेंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी.
गोंदियातील विवेक अग्रवाल या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यामधून तब्बल 5 लाख रुपये ऑनलाईन काढल्याचा प्रकार घडलाय. अग्रवाल यांच्या मोबाईलवर आरटीओ ई चलान ईपीके या नावाचा लिंक आली आणि त्यांनी ती लिंक उघडताच मोबाईल हॅक झाला. काही क्षणामध्येच त्यांना एचडीएफसी बँक ऑफ गोंदिया या शाखेतील त्यांच्या चालू खात्यामधून 5 लाख रुपये हे IMPS द्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला. बँकेत चौकशी केली असता संबंधित रक्कम ओडिशा राज्यातील पुरी शहरातील एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट झालंय. गोंदिया येथील व्यापारी रोहित सोनी यानं गुजरात राज्यातील राजकोट येथील ठोक व्यापाऱ्याकडून मोबाईलच्या माध्यमामधून 50 किलो चांदी खरेदी केली होती आणि ती कुरिअरनं मागवली होती. यामध्ये एक 30 किलो आणि दुसरं 20 किलोचं कुरिअर गोंदियाला पाठवण्यात आलं. मात्र गोंदिया येथील एका खासगी कुरिअरच्या कर्मचाऱ्यानं एक पार्सल गहाळ केलं होतं. या प्रकरणी रोहित सोनी यांनी गोंदिया शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यावर तपासाची चक्र फिरवत गोंदिया शहर पोलिसांनी एका आरोपीला आता अटक केली आहे. व्यापाऱ्यांनी तक्रार दिली होती की त्यांनी कुरिअरद्वारे जवळपास 50 किलो चांदी मागवली होती आणि त्याच्यापैकी 30 किलो चांदीची चोरी झाली असं त्यांनी एक तक्रार दिली होती. त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन गोंदिया सिटी यांनी तपास करून एक आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडून 40 लाख रुपये किमतीची जवळपास 30 किलो चांदी हस्तगत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या गोंदिया सिटी पोलिसांनी अटक करून पुढचा तपास त्यांचा सुरू आहे. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाडच्या जंगलामध्ये छत्तीसगड पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलासोबत काल झालेल्या चकमकीमध्ये माओवाद्यांच्या सर्वोच्च अशा सेंट्रल कमिटीच्या 2 वरिष्ठ नक्षलवाद्यांना मारण्यात सुरक्षा दलाला यश आलेलं आहे. अबुझमाड जंगलामध्ये सुरू असलेल्या या चकमकीमध्ये माओवाद्यांच्या तळावरून मोठ्या प्रमाणावरती शस्त्र आणि स्फोटकं देखील हस्तगत करण्यात सुरक्षा दलांना यश आलंय. आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. जळगाव जिल्ह्यातील वडाळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील हा प्रकार आहे. गेल्या 6 वर्ष हे सेवेमध्ये असलेले संदीप पाटील यांची नुकतीच नियमानुसार बदली करण्यात आली. संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यास नाही तर चांगले संस्कार करून त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला होता, अशी पालकांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोंदियातील विवेक अग्रवाल या सराफा व्यापाऱ्याच्या खात्यामधून तब्बल 5 लाख रुपये ऑनलाईन काढल्याचा प्रकार घडलाय. अग्रवाल यांच्या मोबाईलवरती आरटीओ ई चलान ईपीके या नावाची लिंक आली. त्यांनी ती लिंक उघडताच मोबाईल हॅक झाला. काही क्षणामध्येच त्यांना एचडीएफसी बँक गोंदिया शाखेतील त्यांच्या चालू खात्यामधून 5 लाख रुपये हे IMPS द्वारे काढण्यात आल्याचा मेसेज आला. बँकेमध्ये चौकशी केली असता संबंधित रक्कम ही ओडिशा राज्यातील पुरी शहरातील एचडीएफसी बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचं स्पष्ट झालंय. भंडाऱ्याच्या चोवा गावात जिल्हा परिषद शाळेत फटाका फोडल्यानं आग लागली. यामध्ये इलेक्ट्रिक वायरसह उपकरण जळून खाक झालेली आहेत. शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र गावातील खोडकर मुलांनी खिडकीमधून वर्गखोलीमध्ये फटाका फेकल्यामुळे ही आग लागली आहे. शाळेत आग लागल्यामुळे ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत शाळेतील साहित्य हे मोठ्या प्रमाणावरती जळून गेलं. नाशिकमधील पंचवटी परिसरामध्ये गेल्या आठवड्यात सागर जाधववरती राहुलवाडीमध्ये गोळीबार करण्यात आला होता. तर या प्रकरणात एकूण 11 जणांना अटक करण्यात आलेली होती. पोलिसांनी ताब्यात असलेल्या संशयितांची चौकशी केली असता या प्रकरणामध्ये भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील हे मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. पोलिसांनी जगदीश पाटीलला कोर्टात हजर केलेला असता कोर्टानं 26 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र या प्रकरणामध्ये आता 13 संशयित पोलिसांच्या ताब्यात असून गोळीबार करणारा विकी वाघ आणि त्याचे इतर 3 साथीदार हे 4 जण अजूनही फरार आहेत. सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यातील ज्येष्ठ लेखक डॉक्टर अण्णासाहेब साळुंके यांची भेट घेतली. त्यांच्या साताऱ्यातील घरी जाऊन सुळे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मी साताऱ्यात आल्यावरती त्यांना नक्की भेटते असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकरूपी साहित्य हे ऑडिओ स्वरूपामध्ये उपलब्ध होण्यासाठी कुटुंबियांची चर्चा केल्याचं देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.